अकोला में नीट की तैयारी कर रहे एक छात्र की खुदकुशी से बवाल मच गया है। मृत छात्र के परिजनों ने इसके लिए पुलिस को ही जिम्मेदार बताया। अब न्याय की मांग की जा रही है। उच्च शिक्षा और ट्यूशन सुविधाओं की कमी के कारण ग्रामीण क्षेत्रों से छात्र कई बड़े सपने लेकर शहर आते हैं, लेकिन कई बार उनके सपने ही उनके लिए दुश्मन बन जाते हैं। कुछ ऐसा ही अकोला जिले के 17 वर्षीय छात्र प्रसन्न वानखेड़े के साथ भी हुआ। अकोला शहर के जलाराम सोसाइटी में रहकर 11वीं कक्षा में पढ़ने वाले छात्र प्रसन्न ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। वो मूल रूप से बुल्ढाना जिले के मेहकर का रहने वाला था। प्रसन्न नीट परीक्षा की तैयारी कर रहा था। उसके खुदकुशी करने के बाद उसके मामा ने आरोप लगाया है कि 1.5 महीने पहले कार्तिक नाम के एक छात्र का प्रसन्न से विवाद हुआ था और इसके चलते प्रसन्न को झूठे मामले में फंसाया गया। सिविल लाइंस थाने का जांच अधिकारी प्रसन्न के खिलाफ कार्रवाई से बचाने के लिए लगातार पैसे की मांग कर रहा था। पैसे नहीं देने पर उसे मानसिक रूप से परेशान करने का भी आरोप परिजनों ने लगाया है। परिजनों का कहना है कि पुलिस के व्यवहार से ही परेशान होकर उसने ये कदम उठाया। अब न्याय की मांग करते हुए दोषी पुलिस कर्मियों पर कार्रवाई की मांग की जा रही है। भाषा प्रसन्न वानखेडे हा या ठिकाणी अकोला येथे 11वी-12वीचे क्लास करायला होता आणि 1-1.5 महिन्याच्या अगोदर पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आणि क्लासच्या काही मुलांचे या ठिकाणी वाद झाले होते। त्या वादातून तो आणि त्याच्या सोबतचे अजून 3 मुलं याच्यावर खोटे गुन्हे पोलिसांनी या ठिकाणी दाखल केले होते आणि आम्ही त्या गुन्ह्याच्या संदर्भात समोरच्या पोलीस स्टेशनला भेट दिली असता समोरच्या पोलिसांनी तपास अधिकारी खंडारे यांनी हे प्रकरण निपटण्यासाठी 1 लाख रुपयाची त्या ठिकाणी मागणी केली। परंतु हे प्रकरणच चुकीचं असल्यामुळं आणि असे लहान मुलांच्या वादात अशा प्रकारचे गुन्हे दाखल करता येत नसल्यामुळं आम्ही ते पैसे देण्यास नकार दिला। त्यानंतर 2-3 वेळेस आम्ही त्याला भेटायला गेलो तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपण ठीक आहे हे प्रकरण आपण मिटवून घेऊ। परंतु मागच्या 1.5 महिन्यापासून सुद्धा त्यांनी त्यामध्ये काहीही केलेलं नाही। ते गुन्हे तसेच दाखल ठेवले होते आणि वारंवार तो त्या आमच्या भाच्याला पोलीस स्टेशनला बोलावून धमक्या देत होता आणि चौकशीच्या नावाखाली तो त्यांना माझ्या भाच्याला त्या ठिकाणी त्रास देत होता। या त्रासाला कंटाळूनच माझ्या भाच्याने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। तरी माझी विनंती आहे की माझ्या भाच्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले खंडारे नामक जमदार आणि कार्तिक चव्हाण नावाचा विद्यार्थी आणि त्याचे काका या ठिकाणी कार्यरत असलेले PSI अकोल्यामध्ये चव्हाण या ठिकाणावरही कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी।